श्री स्वामी समर्थ सर्वतेंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बघा, श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत पारायण ग्रंथ कसे करावे याच्या नियमाटी सांगितल्या मी तुम्हाला, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की पारायणाची पूजा मांडणी कसं करावं। तर बघा, सर्वात अगोदर एक चौरंग घ्यावा। त्या एक जिथं आपल्याला पूजा मांडायची ना ती जागा चांगली स्वच्छ गोमूत्र टाकून गुलाबजल टाकून ती जागा पुसून घ्यावी आणि त्या जागेवर का स्वास्तिक काढावं। स्वास्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा म्हणजे थोडेसे 4 दाणे तांदूळ हे करून मग चौरंग ठेवावा आणि त्या शक्यतो श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत पारायण करताना का नाही पूर्वेकडे तोंड करून बसावं। पूर्वेकडं आपलं तोंड व्हावं आणि देवाचं पश्चिमेकडं तोंड व्हावं। त्या जी फोटो आपण ठेवतो त्या पूजा मांडणी आहे ना ती पश्चिमेला तोंड व्हावं आणि आपलं तोंड सूर्याकडे व्हावं। म्हणजे आपण जेव्हा वाचायला बसतो ते आपलं तोंड सूर्याकडे व्हावं असं पूजा मांडणी करावी, पूर्वेकडे तोंड करून बसावं। तर बघा, स्वास्तिक काढायची आणि त्या स्वास्तिकवर चौरंग ठेवायचा, रांगोळ काढायची आणि त्यावर चौरंग ठेवायचा। चौरंगावर एखादं वस्त्र म्हणजेच ब्लाऊज पीस वगैरे काय असेल तो हांतरून घ्यायचं आणि त्यावर बघा, पहिल्यात सर्वात पहिले ब्लाऊज पीस हातरून घ्यायचा। स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर महाराजांचा फोटो घ्या, मूर्ती असेल महाराजांची मूर्ती घ्या किंवा दत्तप्रभूंची असेल तर दत्तप्रभूंची घ्या किंवा श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो असेल सद्गुरूंचा तर त्यांचा फोटो ठेवा। त्या फोटोच्या खाली 4 दाणे अक्षदा, त्या अक्षदावर हळदी कुंकू टाकून मग श्रीपाद श्री वल्लभांचा फोटो ठेवा आणि मग परत पुन्हा किंवा हा फोटो ठेवण्याच्या अगोदर बघा दीप प्रज्वलित करा। कारण कोणतीही सेवा जी केलेली असते आपण ती अग्नीच्या साक्षीनं करायची असते, म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्या। मग परत पुन्हा तांदूळ घ्या, अक्षदा घ्या, त्यावर हळदी कुंकू टाका, मग फोटो ठेवा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचा, नसला तर महाराजांचा घ्या, दत्तप्रभूंचा घ्या। 3 फोटोमध्ये कोणता पण एक फोटो घ्या आणि तुम्ही हा फोटो घेऊन पूजा मांडा। आणि त्याच्यानंतर बघा, गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घ्यायची किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्या, गणपती बाप्पांचा अभिषेक करा। पंचामृत असेल पंचामृतानं करा किंवा साधं पाणी असेल तर पाण्यानं करा। ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः असा मंत्र जाप करत करत 21 वेळा 11 वेळा असा जप करा आणि अभिषेक करा। आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना स्थापित करा। थोडेशा अक्षदा घ्यायच्या, त्या अक्षदावर हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची। गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं, अर्पण करायचं। दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायच्या, लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं। कारण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचाच नैवेद्य आवडतो, त्याच्यामुळं एवढा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यामध्ये गुळाचा छोटासा खडा किंवा खोबळा असेल तर चालेल किंवा एवढासा तुकडा जरी खोबऱ्याचा असेल आणि त्याच्यावर एवढासा खडा गुळाचा असेल तरी चालतो। तो गुळाचा खडा आणि खोबरं एवढं गणपती बाप्पांना अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर मग परत पुन्हा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, दत्तप्रभूंची मूर्ती असेल किंवा श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती असेल प्रभूंची, त्यांच्या मूर्ती जर असेल त्यांची जर श्रीपाद श्री वल्लभांची जर मूर्ती असेल तर खूपच छान, नसेल तर दत्तप्रभूंच्या मूर्तीवर करा अभिषेक किंवा स्वामी समर्थ महाराजांची असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करा आणि ती पण मूर्ती अशी स्थापित करा। थोडेसे एवढेसे तांदूळ, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि मग महाराजांची मूर्ती त्या तांदळावर ठेवायची आणि महाराजांना अष्टगंध लावायचा। अष्टगंध लावायचा, महाराजांना फूल अर्पण करायचं। पिवळं फूल असेल पिवळं करा, लाल असेल लाल करा, जे बी फुलं असेल ते अर्पण करा। पांढरं फुलं असेल तर थोडं हळदी कुंकामध्ये बुडवायचं, पंचपाळामध्ये असं फूल डुबवायचं हळदी कुंकामध्ये आणि ते महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं। आणि त्याच्यानंतर परत पुन्हा मग फोटोला पण अष्टगंध लावायचा, फूल व अर्पण करायचे, धूप दीप ओवाळायचा आणि त्यानंतर संकल्प करायचा। संकल्प तर कसा करायचा माहीतच असणार, नसेल माहीत तर अगोदर हातामध्ये काय करायचं, आचमन करून घ्यायचं। पहिल्यांदा आचमन म्हणजे 3 वेळेस पाणी हातात घ्यायचं, ओम केशवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं। परत पुन्हा ओम नारायणाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं। त्याच्यानंतर 3ऱ्या वेळेस ओम माधवाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं आणि 4थ्या वेळेस हातात उजव्या पाणी घ्यायचं
त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ, हळदी कुंकू घ्यायचं आणि एक फूल घ्यायचं हातामध्ये, उजव्या हातामध्ये. हा माझा डावा हात आहे, उजव्या हातामध्ये. आणि ज्याच्यासाठी तुम्ही हे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करताय ते सांगायचं, श्रीपाद श्री प्रभूंना सांगायचं, मी एक तुमची सेवेकरी, तुमचं गोत्र सांगायचं, काश्यप गोत्राची आहे म्हणायचं, तुमचं नाव सांगायचं. आणि मला ही अडचण आहे, अशा माझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत, या माझ्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मी हे पारायण करत आहे, तर माझ्याकडून हे पारायण करून घ्या आणि ज्या काही माझ्या अडचणी आहेत त्या दूर करा असं सांगायचं. आणि त्याच्यासाठी मी ही पारायण करत आहे म्हणायचं. आणि परत पुन्हा पाणी खाली सोडून द्यायचं आणि मनोभावे श्रद्धेनं भक्तीनं सेवा करायची. श्रीपाद श्री वल्लभांची श्रीपाद श्री वल्लभ चरित्राची तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा दररोज 1 माळ किंवा 11 माळी जर जप झाला तर खूपच छान. किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा तुम्ही 11 माळी जप करा किंवा 1 माळी जप करा. असं दररोज जप करायचं, सकाळ संध्याकाळ जप करायचा. आणि सकाळी एकदा वाचलं की आरती करायची, संध्याकाळी पण जमलं तर संध्याकाळी पण आरती करायची. आणि दिवा हा अखंड चालू ठेवायचा, दिवा विझू द्यायचा नाही, दिवा अखंड ठेवायचा. आणि जरी विझला तरी नाराज व्हायचं नाही आणि काही होत नाही. दिवा जरी विझला तर वाऱ्यानं वगैरे होत असतो किंवा तेलबिल संपलं तर शिव होत असतो, तर डबल सकाळी लावायचं. तर असं करायचं. बाकीचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे नियम अटी. तर अशी पूजा मांडायची. आणि त्याच्यानंतर बघा दररोज काय करायचं माहिती आहे का, एक गायत्री मंत्राची दररोज अगोदर काय करायचं, गणपती अथर्वशीर्ष वाचून घ्यायचं. सर्वात अगोदर स्वामीस्तवन वाचायचं, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष वाचायचं. आणि मग परत पुन्हा जे काही अध्याय आहेत, 1 माळ गायत्री मंत्राची जप करायचा, 1 माळ स्वामी समर्थ नामस्मरणाची करायची, 1 श्रीपादराजन शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करायचा. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा. आणि त्यानंतर मग परत पुन्हा स्वामीस्तवन वाचायचं, मग परत पुन्हा गणपती अथर्वशीर्ष वाचायचं. आणि त्यानंतर परत पुन्हा जे काही अध्याय आहेत दररोजचे ते अध्याय वाचायला सुरुवात करायची. ज्या दिवशी जेवढे अध्याय आहेत, कारण ग्रंथामध्ये दिलेले आहेत, जेव्हा तुम्ही ग्रंथ आणसाल तेव्हा तुम्हाला माहीत आहे. आणि तसं मी सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, जे काही व्हिडिओ केला मी नियम अटी आहेत त्याच्यामध्ये सांगितले की दररोज किती अध्याय वाचायचे. तरी तुम्ही ग्रंथ आणल्यानंतर वाचा, तुम्हाला समजून जाईल की कधी किती अध्याय वाचायचे ते. तसे त्या दिवसानुसार अध्याय वाचून पारायण करा, घाबरू नका. कारण अडचणी, संकट, दुःख पारायण करते वेळेत येत असतात. चिडचिड करू नका, कारण आपण पारायण काळामध्ये काय होतं, आपल्याला वाचायचं वगैरे असतं, स्वयंपाक पाणी असतो, म्हणून काय होतं थोडीशी चिडचिड होते. तर चिडचिड करू नका. आणि सर्वजण ज्या काही ताई आहेत त्यांच्या जे काही दुःख आहे, संकट आहेत ते सर्व निघून जाऊ हीच श्रीपाद प्रभूंच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि सर्वांकडून पारायण हे नक्कीच घडो ही पण महाराजांकडे प्रार्थना करते. तर सर्वजण नक्कीच पारायण करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे पारायण केल्यानं बघा, केल्यानंतर. कारण मी ही 100% गॅरंटी काय, 100%पेक्षा 101%, 1000% म्हणलं तरीसुद्धा चालेल. तर मी ही गॅरंटी देते, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही पारायण केल्यानंतर नक्कीच येणार सुखाचा दिवस. कारण ते मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर नक्कीच श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृताचं पारायण करा. जर पारायण करायला जमत नसेल तर दररोज 1 तरी अध्याय वाचा. आणि 1 अध्याय वाचते वेळेस आपल्याला या बाकीच्या जे काही पूजा वगैरे मांडते आपण ते मांडायची गरज नाही. देवाऱ्यासमोर, देवाच्या समोर बसून 1 पाट घ्यायचा आणि त्या पाटावर 1 ब्लाऊज पीस त्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत आहे ना ते गुंडाळून ठेवायचं. आणि दररोज 1 किंवा 2 अध्याय वाचायचे. त्यावर फूल वगैरे धूपदीप ओवाळून पूजा करायची. आणि दररोज ती तिथंच ठेवायची पोथी. आणि जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा वाचायची. तर असं पण सेवा केली तर प्रभूंचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच भेटेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय.